नमस्कार दादा. नमस्कार, बोला. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. गोंडदेव भिकाजी जाधव, राहणारी डोळी. बरं, हे तुमचं हळदीचा प्लॉट आहे. हो. हे कोणत्या व्हेरायटीची हळद आहे? हळद सेलम. सेलम जातीची. आता या हळदीच्या प्लॉटला म्हणजे लागवड करून किती झालेली आहे? पूर्ण किती महिने झालेले आहे हळदीला? झाले असतील समजा 4-5 महिने झाले. 5 महिने. 5 महिने म्हणजे 150 दिवस झाले. हो. अजून जवळपास 3 महिने बाकी आहेत. म्हणजे 90 दिवस या हळदीचे अजून पूर्ण बाकी आहेत काढायला. नंतर आपण काढू शकतो. हो. बरोबर, एप्रिल महिन्यापासून काढू शकतो. हो. तर आज या 5 महिन्याच्या हळदीची जी पोझिशन आहे, हो. ही जी स्थिती आहे, हो. या स्थितीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? चांगली आहे. हो. बरं, हे जे हळदीची ट्रीटमेंट आहे, हो. सुरुवातीपासून धन्वंतीची तुम्ही केलेली आहे का? हो. हे जे प्रोडक्ट आहे हो, धन्वंतीचे. हेच. बरं, हे धन्वंतीची ट्रीटमेंट बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली? आपले हे गांजे सर. अमोल गांजरे सर, जे हिंगोलीला असतात. हो. त्यांनी तुम्हाला माहिती दिली. अगोदरचा पण आपण व्हिडिओ घेतलेला आहे, हो. है की नाही? हो. त्यावेळेस तुमच्या हळदीची पोझिशन आपण बघितली होती, आहे की नाही? त्यावेळेस पण तुम्हाला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये माहीत पडला, म्हणून तुम्ही पुढची ट्रीटमेंट करायला चालू केली. म्हणजे तुम्ही पहिले अगोदर काय केलं, जसं आपण म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा, तुम्ही वापरून बघितलं, तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान वाटलं. समाधान वाटल्यामुळे तुम्ही कंटिन्यू केलं. तर सुरुवातीपासून ट्रीटमेंट केली आहे का मग तुम्ही? सुरुवातीपासून बेन प्रक्रिया पण केलेली आहे? बेन प्रक्रियापासून. किती ड्रिंचिंग झाल्या असतील आतापर्यंत तिला? आतापर्यंत झाल्या 3 ड्रिंचिंग पूर्ण झाल्या. हो. 3 ड्रिंचिंग झाल्या. अंदाजे किती फवारण्या झाल्या? फवारण्या तरी 4 फवारण्या झाल्या. 4 पर्यंत. 4 फवारण्या आणि 3 ड्रिंचिंग आणि 1 बेन प्रक्रिया. म्हणजे आतापर्यंत आपण ट्रीटमेंट केलेली आहे. आणि आपलं जे RPS 76 ग्रॅन्युअल आहे ते पण खतासोबत टाकलेलं. म्हणजे बॅक्टेरियाची किट पण ड्रिंचिंग केलेली आहे. किती वेळेस केली याची ड्रिंचिंग? 2 वेळा. दोनदा केली. आणि सॉइल गार्डची 1 वेळा. 1 वेळेस केली. म्हणजे 3 ड्रिंचिंग ह्या केलेल्या आहेत. आपल्या RPS 76, सिल्कोरिच, मायकोरिच ह्या 3-4 फवारण्या केलेल्या आहेत. क्रॉप गार्ड. तर दरवर्षीपेक्षा म्हणजे दरवर्षी तुम्ही हळद घेता, पण या वर्षी तुम्हाला म्हणजे उत्पन्न तर वाढणारच आहे, बरोबर? पण तुम्हाला खर्चामध्ये काय फरक वाटतो? खर्चामध्ये कमी. म्हणजे अंदाजे किती टक्के कमी खर्च झाला असेल तुमचा? 50% धरा. 50% खर्च कमी झाला. म्हणजे दरवर्षी तुम्ही खर्च खूप करता. या वर्षी जो खर्च केला या डबलला खर्च करता. म्हणजे या वर्षी तुम्ही कमी खर्च करून सुद्धा तुम्हाला क्वालिटीमध्ये काही वाटते काय बदल वाटतो? बदल. आणि दरवर्षीपेक्षा तुम्हाला 5-10 क्विंटल शिल्लक होईल असं वाटते? आतापर्यंत तुम्ही शेंगाची पोझिशन बघितली, सध्या मस्त पोझिशन चांगलं आहे. तुम्ही उकळून वगैरे बघितलं तर खाली माल कसा लागलेला आहे? माल चांगला आहे. शेंग ठोकर आहे. लांबी बी. सुगंध येतो आतापासून, बरोबर आहे? म्हणजे सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. नाही तर मग ही सुगंध आपण बघतो की जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आपल्याला सुगंध पाहायला मिळतो. म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नामध्ये वाढ. ट्रॅप पण तुम्ही लावलेले आहेत. आता काही ट्रॅप दाबलेले आहेत, आहे ना? निळ्या आणि पिवळ्या कलरचे ट्रॅप पण लावलेले आहेत. लहान पण लावले, दबले आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्ही धन्वंतरीची सर्व ट्रीटमेंट, धन्वंतरीच्या ऑर्गॅनिक प्रोडक्टची सर्व ट्रीटमेंट तुम्ही केलेली आहे. बॅक्टेरियाची ड्रिंचिंग असो, सॉइल गार्डची ड्रिंचिंग असो, साहेब म्हणले ते ग्रॅन्युअल असो, गोरस अल्ट्रा स्लरी असो, ते केलीच समजा. मग तुमचं म्हणणं काय आहे धन्वंतरीच्या प्रोडक्ट बद्दल? चांगलं आहे. इतर जे शेतकरी बांधव आहेत आपले, कोणतंही पीक घेणारे असो, आता तुम्ही हळदी व्यतिरिक्त इतर पिकांना सुद्धा वापरलेलं आहे का? नाही, हळदीलाच केलेलं. भाजीपाला वगैरे घेतात त्याच्यामध्ये? भाजीपाल्याला टाकतो. भाजीपाल्याला चांगला रिजल्ट. भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्याला रिजल्ट घेतला होता अंदे मी, म्हणून केलं. भाजीपाला, शेपू, पालक, संभार, शेपू आणि पालकाला यांनी रिझल्ट घेतला. त्याच्या बादच हळद केली. मला वाटते सुरुवातीला फक्त तुम्ही अर्धा लिटरचीच बॉटल घेतली होती, आहे ना? 1350 रुपयात समजा 1 लिटर. नाही, अर्धा लिटर आणि ते बुरशीनाशक दिलं, प्लॅन गार्ड टॉनिक दिलं, सगळं दिलं होतं. म्हणजे आपलं स्टिकर टॉनिक बुरशीनाशक दिलं होतं. अर्धा लिटर RPS 76 मायकोरिच आणि स्टिकोरिच दिलं. पिवळं बंद झालं, मग मला हळद करू तेवढं. ते पण मे मध्ये फुल टेम्परेचर मध्ये तुम्ही भाजीपाल्याच्या पिकाला आपलं धन्वंतरीचं प्रोडक्ट वापरलं, त्याचा रिझल्ट आला. त्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही ठरवलं की तुम्हाला हळदी सुद्धा वापरायचं. आणि साहेबाला फोन लावला, मला हळद करायची आपल्याला तुमची. मग तुम्ही जिंकले का हारले? आता शेल्यावर कळलं. नाही, सध्याच्या परिस्थितीनं तुम्हाला पोझिशन पाहून वाटते का? पोझिशन होऊन सध्या चांगलं आहे, कारण बाळाचे पाय पाण्यातच दिसतात ना. चांगले. चालेल, आपण नंतर पण हळदीचा व्हिडिओ घेऊ. हळद काढता तुमची हळद आपण काढू त्यावेळेस सुद्धा हळदीचा व्हिडिओ घेऊ. त्यावेळेसची क्वालिटी, वजन आणि त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण हे पण दरवर्षी आमचा अनुभव असा दादा
की ज्या शेतकऱ्यांनी धन्वंतरीचं प्रोडक्ट वापरलं हो त्यांचं हळदीचं म्हणजे कुरकुमींचं प्रमाण आहे हो ते जास्त भरते 70-75% हा आणि नाही सध्या पोझिशन चांगलं आहे शेंगाचं. त्याच्यामुळं तुम्हाला 1,500, 2,000, 2,500 क्विंटल माग हो हो रेट जास्त मिळणार. म्हणजे तुम्ही जो हा खर्च केला हो हो हा तो पण वरच्यावर वरच्यावर निघणार आहे. पुन्हा कमी खर्चात झालं तेवढा हा. खर्च नाही. म्हणजे तुमच्या औषधात ऑलरेडी तेवढा तुम्ही खर्च खर्च कमी करलाय हो. त्याने अजून चांगला हा- तेवढाच केला. अजून तुमचा भाव जास्त हो. मिळणार आणि क्वालिटीचा माल येणार. त्याच्यामुळे माल जो आहे समोरचा हो. व्यापारी म्हणणार की मला द्या, हो अशी पोझिशन आहे. तर चालेल, इतर शेतकऱ्यांनी धन्वंतरीचे प्रोडक्ट ज्यांना हवे असतील तर आपले हिंगोली जिल्ह्यामध्ये अमोल भाऊ गांधरे आहेत. ते आपला परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये धन्वंतरीचं हे काम बघत असतात. ज्या शेतकऱ्यांना धन्वंतरीच्या प्रोडक्टची माहिती हवी असेल, प्रोडक्ट हवे असतील, त्यांनी अमोल भाऊ गांधरे यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आणखी माहिती घेऊ शकतात ते.